दुसऱ्या दिवशी आमचे अश्व चंपानगरीच्या सीमेत घुसले. नगराबाहेरचे ते विशाल पठार आलं. माझ्या मनाच्या वारुळातून त्याच्या दर्शनानं आठवणींच्या मुंग्या इकडं तिकडं नाचू लागल्या. 6 वर्षापूर्वी याच पठारावर माझी एका माजलेल्या खोंडाशी जुंपली होती. त्यावेळी मी मूर्छित पडलो होतो. आता तसलाच एखादा खोंड माझ्यासमोर उभा राहिला असता तर माझी खात्री होती की माझ्या पुष्ट हातांनी त्याला मी असा काही रोखून धरला असता की एक तसूभरही इकडं तिकडं हलू दिला नसता. पर्णकुटीच्या दारात आलो. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राधा माता पर्णकुटी बाहेर आली. आम्हाला पाहताच तिची चर्या आनंदानं नुसती उजळून निघाली. तिच्या सर्वच हालचाली गडबडीत सुरू झाल्या. चटकन आत जाऊन तिनं थोडे रसरसते अंगार एका थाळीतून आणले. मी उंबरठ्यावर राहूनच तिला विचारलं, जाताना एक चांदीची पेटी दिली होतीस, आता हे अंगार कशाला आणलेस? काही न बोलताच तिनं हातातील मिरच्यांची मूठ त्या अंगारावर मोकळी केली. थाळी आमच्या भोवती फिरवली. मिरचीच्या उग्र धुराचा शोणाला ठसका लागला. तिनं ती थाळी बाहेर लांब नेऊन ओतली. 5 वर्षानंतर मी माझ्या पर्णकुटीत पाऊल टाकलं. पण आत जाताना दाराच्या महिरपीला मस्तक धाडकन आदळलं. किती उंच झालास रे कर्णा, राधा माता कौतुकानं म्हणाली. कर्णा नव्हे, वसू. मी तिच्या पायांना हात लावून म्हणालो. तिनं झटकन उठवून मला छातीशी कवटाळलं. कानांतील कुंडलांना हात लावून ती वारंवार चाचपून पाहिली. तिच्या डोळ्यांत अश्रुबिंदू तरळले. शेवटी अंशुकाचा शेव आपल्या डोळ्यांना लावताना तिनं मला विचारलंच, गंगेच्या पाण्यात नाही ना कधी गेलास? ते आता शोणालाच विचार सगळं. मी तिच्या पायांवर माझं मस्तक ठेवलं. माझ्या जीवनातील तेच एक सर्वात पवित्र प्रयाग होतं. तीच माझी गंगा, यमुना आणि सरस्वती होती. माझी पर्णकुटी हेच माझं मंदिर होतं. 15 दिवस चंपानगरीत राहून आम्ही हस्तिनापुराला परत आलो. पण युद्धशालेत चिटपाखरू सुद्धा नव्हतं. सगळं कसं शांत पण उजाड वाटत होतं. वास्तविक यावेळी इथं युद्धशालेत शस्त्रांचा खणखणाट चालू असायचा. मग आजच हे असं का? राजनगरीत एखादी अनिष्ट घटना तर घडली नसेल? शंकेचं कासव वारंवार आपली मान बाहेर काढू लागलं. आम्ही अश्वशालेत घोडे बांधले. आता राजवाड्यावर गेल्याशिवाय या सगळ्या शांततेचं रहस्य उकलणार नाही या विचारात मी होतो. इतक्यात महाद्वारातून अश्वत्थामा आत आलेला मी पाहिला. आमच्याजवळ तो येताच मी त्याला पहिला प्रश्न विचारला, अश्वत्थामन, आज ही सगळी युद्धशाला अशी थंड का? सगळे योद्धे नगराबाहेर गेलेत, त्याने उत्तर दिलं. कशाला? स्पर्धेचा आखाडा तयार करायला. स्पर्धा? कसल्या स्पर्धा? सर्व योद्ध्यांच्या, सर्व शस्त्रांच्या, इथल्या शिक्षणातली शेवटची कसोटी. यात जो सर्वश्रेष्ठ ठरेल त्याला सगळं हस्तिनापूर अजिंक्य वीर म्हणून मान देईल. राजमाता त्याला कुंकुम तिलक लावतील. नगरजन वाजत गाजत हत्तीवरून त्याची मिरवणूक काढतील. केव्हा होणार या स्पर्धा? मी औत्सुक्यानं विचारलं. येत्या वासंतिक पौर्णिमेला. आजच अमात्य वृषवर्मांनी सगळ्या देशांच्या राजांना तशी आमंत्रणं पाठवली आहेत. या युद्धशालेचा आखाडा फारच अपुरा पडेल म्हणून नगराबाहेर एक भव्य आखाडा तयार करायचं चाललं आहे.
गेले 15 दिवस सगळे तिकडच आहेत. रात्रंदिवस अविश्रांत खपताहेत. स्पर्धा केवळ 8च दिवसांनी. आता गुणावगुणांची खरी कसोटी लागेल. स्पर्धा म्हणजे गुणावगुणांचं मूल्यमापन करणारी तुला. ठीक आहे, आता या हस्तिनापुराला कळून येईल की कोण कोण आणि कशा कशात निपुण आहेत. आत्ताच त्या गुरुद्रोणांच्या लाडक्या शिष्याचा, त्या अर्जुनाच्या मोठ्या प्रतिष्ठेचा घडा त्या आखाड्यात ताडकन फुटेल. गुरुद्रोणांशिवाय या जगात दुसरं काही आहे याची त्याला जाणीव तरी आहे काय? स्पर्धेचा निपक्षपाती न्यायाधीशच त्याचं माप त्याच्या पदरात घालील. जिथं तिथं मी म्हणून पुढं मिरवणाऱ्या अर्जुना, आताच तुला कळून येईल की लोकप्रियतेच्या ज्या सवंगभूमीवर तू उभा आहेस ती किती निसरडी आहे. गुरुद्रोणांच्या छायेत वाढलेल्या भूछत्रा, आत्ताच तुला कळून येईल की तुझ्या गुरुपेक्षा हजारो पटींनी माझा गुरु श्रेष्ठ आहे. माझं मन विचारांचं जाळं गुंफू लागलं. युद्धशाळेत घडलेल्या आजवरच्या सर्व घटनांचा काळा धागा मनाच्या हाती होता. ही स्पर्धा झालीच पाहिजे. ते 8 दिवस मला 8 युगांसारखे वाटू लागले. कारण गेली 6 वर्ष त्या अर्जुनानं माझा मार्ग रोखून धरला होता. माझा एकट्याचाच नव्हे तर सर्वांचाच. त्यामुळं दुसऱ्याकडं लक्ष द्यायला सुद्धा गुरुद्रोणांना सवड मिळालेली नव्हती. कधीही त्यांनी त्याच्याशिवाय कुणाच्याही पाठीवरून मायेनं हात फिरविलेला नव्हता. 1 नाही 2 नाही, चांगली 6 वर्ष त्यांनी उपेक्षेच्या अग्नीत माझ्या कोवळ्या मनाचे अंकुर अक्षरशः जाळून टाकले होते. माझ्या जागी दुसरा कोणीही असता तर हे हस्तिनापूर आणि या हस्तिनापुरातील आत्मप्रौढीची ही साचलेली सगळी डबकी यावर लाथ मारून उद्वेगानं इथून केव्हाच चालता झाला असता. पण मोठ्या कष्टानं मी हे कड आजवर पचविले होते. मला माहीत होतं की जगात भीक मागून काहीच मिळत नसतं. मला साफ विसरून गेलेल्या त्या गुरु शिष्यांना मी दाखवून देईन की अजून हस्तिनापुरात कर्ण जिवंत आहे. आत्ताच गुरुद्रोणांना कळून येईल की हिरा म्हणून त्यांनी प्रेमानं जवळ केलेला अर्जुन म्हणजे एक गारगोटीचा खडा आहे. कारण मीही शिष्य होतो. मलाही वाटत होतं की माझ्या पाठीवरून हात फिरवून कुणीतरी मलाही शिकवावं. मलाही वाटत होतं की माझ्या कौशल्याचं सुद्धा कुणीतरी कौतुक करावं. पण ते मला मिळालेलं नव्हतं. मला मिळाली होती ती घोर उपेक्षा. पण कधी कधी वाईटातूनच चांगलं निघतं. त्याप्रमाणे एक गोष्ट मात्र बरी झाली होती. या उपेक्षेतून मला तेजस्वी गुरु मिळाला होता. साक्षात सूर्यदेवांना मी गुरु केलं होतं. गेली 6 वर्ष सकाळच्या 4 घटका एकटक मी त्यांच्याकडं पाहिलं होतं. गेलं अर्ध तप आपली सोनेरी बोटं त्यांनी मायेनं माझ्या पाठीवरून सातत्यानं फिरवली होती. जीवनाचं तेजस्वी तत्वज्ञान मूकपणं शिकविलं होतं. माझ्या हृदयाचा कुंभ आपल्या दिव्य तेजानं काठोकाठ भरून दिला होता. गुरुदेव, या स्पर्धेत यशस्वी झालो तर गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय द्यायला पाहिजे? या विश्वाचा कानाकोपरा उजळणाऱ्या तुमच्यासारख्या तेजाच्या निधीला मी पृथ्वीवरचा एक यक्किच्छित सूतपुत्र काय देऊ शकणार? देण्यासारखं माझ्याकडं केवळ शरीरच आहे. ते तर मी तुमचा शिष्य झालो त्याच दिवशी तुमच्या स्वाधीन केलं होतं. आता तुमच्या शिष्याची गुरुदक्षिणा तुम्ही कुणाकडं मागणार? शोणाला घेऊन मी आणि अश्वत्थामा नगराबाहेरच्या त्या स्पर्धेच्या आखाड्यात आलो. सगळे शिष्य योद्धे तो आखाडा सुशोभित करण्यासाठी अविश्रांत खपत होते.
आता जवळजवळ सर्व तयारी झाली होती. किती भव्य होता तो आखाडा. एक योजनाची जागा त्यानं गोलाकार व्यापलेली होती. प्रत्येक शस्त्र विभागासाठी मध्यभागी एक एक असा स्वतंत्र आखाडा होता. ते सगळे 13 पोट आखाडे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले होते. पूर्वेकडच्या महाद्वाराच्या बाजूला गदा, खडग, भाला, चक्र, प्रास यांचे 5 आखाडे होते. पश्चिमेच्या बाजूला शतघ्नी, भ्रुशुंडी, तोमर, पट्टे आणि शूल यांचे 5 आखाडे होते. दक्षिणेकडं अश्वारोहण आणि गजारोहण यांसाठी भव्य पटांगण होतं. उत्तरेकडं मल्लांसाठी आणि द्वंद्वांसाठी एक आखाडा होता. त्यात ताक आणि चंदनी तेल यांत मळलेली मगधांच्या राज्यातून आणलेली निवडक तांबडी माती पसरलेली होती. आखाड्यावर कुठंही उभं राहून पाहिलं तरी बरोबर मध्ये दिसेल असा धनुर्विद्येचा भव्य पोट आखाडा दिसे. त्याच्यावर धनुर्धरासाठी 20 हात उंच आणि 20 हात लांब असा संगमरवरी दगडांचा चौथरा होता. त्याचे दगड निषादांच्या राज्यातून मागविले होते. त्या चौथऱ्यावर कौरवांचा त्रिकोणी भगवा ध्वज निळ्या आकाशाला थपडा देत उभा होता. या दगडी चौथऱ्यावर स्पर्धा संपेपर्यंत गुरुवर्य द्रोण पंच म्हणून उभे राहणार होते. याच स्पर्धांत सर्वश्रेष्ठ ठरेल त्याच्या गळ्यात ते नीलकमलांची सुवर्ण धाग्यात गुंफलेली पुरुष उंचीची मानाची गौरवमाला घालणार होते. सगळं नगर त्याची सजवलेल्या हत्तीवरून अंबारीतून मिरवणूक काढणार होते. राजमाता त्याला केशरी टिळा लावून आदरानं ओवाळणार होत्या. हस्तिनापुरातील सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीर म्हणून साऱ्या आर्यावर्तात तो मानानं मिरवणार होता, आदरला जाणार होता. त्या सर्व आखाड्यांभोवती प्रेक्षकांची गोलाकार जागा होती. पूर्वेकडील बाजूला राजकुलांतील लोकांसाठी उंच जागेवर प्रशस्त बैठकी तयार केल्या होत्या. त्यांच्या मध्यभागी पितामह भीष्मांचं भव्य आसन उभं होतं. त्याच्या उजव्या हाताला विदुरांचं आणि डाव्या हाताला महाराज धृतराष्ट्रांचं आसन होतं. त्या सर्व आसनांच्या डाव्या बाजूला एक प्रशस्त डेरा उभा केला होता. त्याला झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावले होते. त्या डेऱ्यात सर्व राजस्त्रिया बसणार होत्या. तो आखाडा पाहण्यासाठी नगरातील लोक आपली दैनंदिन कामं टाकून येत होते. तो भव्य आखाडा पाहून चकित होत होते. ते आपापसांत कुजबुजत कुरुकुलातील एकाही राजाच्या कारकिर्दीत एवढा मोठा आखाडा एकाच वेळी भरविलेला ऐकिवात नाही. कोण पटकावणार सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीर म्हणून मानाचा तुरा? भीम, अर्जुन, दुर्योधन, दुःशासन? आम्ही परतणार होतो, कारण 100 योजनांचा प्रवास करून आम्ही नुकतेच चंपानगरीहून आलो होतो. पण अश्वत्थामा म्हणाला, कर्णा, सगळ्या शिष्य योद्ध्यांनी हे पटांगण सजविण्यासाठी काही ना काही हातभार लावला आहे. तुम्ही दोघांनी काय केलं आहे? काय करायला पाहिजे सांग. आश्रम कुमार असल्यामुळं कामाची समविभागणी त्याच्या अंगवळणी पडली होती. तो मला तसा सोडणार नव्हता. तो विचारात पडला, कारण काही सांगावं असं काम आमच्यासाठी शिल्लकच नव्हतं. एक सेवक एका तलम वस्त्राची गुंडाळी काखोटीला मारून समोरून आत चालला होता. त्याला त्यानं बोलावलं आणि विचारलं, काय रे, काय आहे तुझ्या काखेत? आण ते इकडं. या दोघांना काहीतरी काम लावूया. त्याच्या काखेतील गुंडाळी अश्वत्थाम्यानं ओढून घेतली.
तिची 2 टोकं हातात धरून ती त्यानं सरळ केली. ते कौरवांचं राजचिन्ह होतं. एका तलम रेशमी वस्त्रावर जरीच्या सोनेरी धाग्यांनी विणलेलं. माझे डोळे आनंदाने चमकले. माझ्या हातात ते राजचिन्ह देत अश्वत्थामा म्हणाला, कर्णा जा. हे राजचिन्ह मधल्या त्या दगडी चौथऱ्यावर उभ्या केलेल्या लाकडी बैठकीत बसवून ये. मी ते राजचिन्ह हातात घेतलं आणि दगडी चौथऱ्यावर चढलो. लाकडी बैठकीच्या पूर्वेकडं तोंड करून ते मी बसविलं. मी बसविलेल्या त्या ऐटदार राजचिन्हाला शोणानं फुलांची एक माला घातली.